नमस्कार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 18वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी तथा नाणी संशोधक माननीय श्री पुरुषोत्तम गंगाधर भार्गवे यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे मनपूर्वक स्वागत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक सूर्यकांत राहळकर सर, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक दिलीप फडके सर, माननीय श्री चंद्रशेखर मोंडे, संस्थेचे कार्यवाह माननीय श्री राजेंद्र निकम, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर वाड सर, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक श्री कैलास पाटील, सर्व पदाधिकारी, संस्थेचे सहकार्यवाह श्री शैलेश पाटोळे, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला लाभलेले व्याख्याते माननीय श्री पुरुषोत्तम भार्गवे सर पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी असून त्यांनी पदवी शिक्षणानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांवर सेवा केली आहे. त्याचबरोबर इतिहास संशोधन, लेखक यासारखे छंद त्यांनी जोपासले आहेत. प्राचीन आरवाची नाणी, पंचमार्कपासून ते स्वतंत्र भारताची आजपर्यंतची नाणी आणि नोटांचा संग्रह यांच्याकडे आहे. यात अनेक संस्थानांची नाणी देखील आहेत. तसेच पोस्टाची तिकिटे, स्टेशनरी, स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प इत्यादी संग्रह देखील आहे. विशेष बाब म्हणजे सरांची वैयक्तिक ग्रंथसंपदा ही 5000 पेक्षा जास्त आहे. ही ग्रंथसंपदा विविध संशोधकांना त्यांच्या संशोधन कार्याच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्यानंतरच्या अनेक राजांच्या नाण्यांची खास संग्रह त्यांनी केला असून त्यावर संशोधन आणि लेखन केले आहे. शिवराई एक स्वाभिमानी चलन हे त्यांचे पुस्तक वाचकप्रिय म्हणून ओळखले जाते. त्यांनी केलेल्या नाणे संग्रहाबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. त्यांना सामाजिक कार्याची देखील आवड आहे. निर्धार सेवा संघ या संस्थेत ते विश्वस्त असून इगतपुरी येथील वृद्धाश्रम, महिला स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि पर्यावरण संवर्धन यात ते सक्रिय आहे. त्यांच्या सुवेज्ञ पत्नी सौ रत्ना भार्गवे या आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीतून पर्यवेक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. अशा नामवंत विद्यार्थ्याचा नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयात सार्थ अभिमान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवराई एक स्वाभिमानी चलन या विषयावर माननीय श्री भार्गवे सर आपले विचार मांडणार आहे. तरी श्री भार्गवे सर यांना विनंती की त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. सोसायटीचे अध्यक्ष श्री सूर्यकांत राहळकर, श्री प्राध्यापक दिलीप फडके, मुख्याध्यापक पाटील साहेब आणि पाटील सर आणि इतर पदाधिकारी या सर्वांनी आज मला या शताब्दी महोत्सवात उपक्रमात भाग घेण्यासाठी संधी दिली याबद्दल मला अतिशय आनंद होतो. 1960च्या सुमारास मी पेठे विद्यालयात प्रवेश केला व 66ला त्यावेळची मॅट्रिक म्हणजेच 11वी करून बाहेर पडलो. जवळजवळ 60 वर्षानंतर या महोत्सवाच्या निमित्ताने इतर पुनर्भेटीचा योग आला. कसबे सुखाने या खेड्यावरून मी प्रथम शहरात पाऊल टाकले ते पेठे विद्यालयातच. शाळेने दिलेले प्रेम, शिक्षण, शिस्त आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडली. कुठेही अडचण आलेली नाही. आणि आठवतात ते मुख्याध्यापक वचीन सहस्रबुद्धे, बाबा सहस्रबुद्धे, परांजपे सर, साठे सर, बाळ भाटे, पाशम जोशी, कावी जोशी अजून समोर उभे राहतात. चांदोरकर सरांमुळे शेरलॉक होम्सची ओळख बालपणातच झाली आणि माझ्या भावा बहिणींचे शिक्षण आपल्या संस्थेच्या शाळांमधूनच झाले. माझी पत्नी सौ रत्ना भार्गवे या संस्थेच्या कोठरी कन्या शाळेत 38 वर्ष सेवा करून पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाली. असा हा संस्थेचा कायमचा धागा जोडलेला आहे. दिलीप फडके आणि गोटखिंडीकर हे माझे वर्गमित्र. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक उपक्रम होत होते. त्यातील छंद प्रदर्शनापासून स्फूर्ती घेऊन मी पोस्टाचे स्टॅम्प्स आणि कॉइन्स गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर अनेक छंद जोपासले गेले आणि ते आजपर्यंत चालू आहेत आणि त्यामुळे मला मानही मिळाला
आणि आयुष्यात बरंच ज्ञान वाढलं. तर आज या शाळेच्या कार्यक्रमात मी बोलताना शिवाजी महाराजांच्या कॉईनवर बोलणार आहे, पण त्याच्या आधी थोडासा पूर्वीचा आढावा घेणं जरुरी आहे. मानवाचा इतिहास आणि नाण्यांचा इतिहास हा बरोबरच घडलेला आहे. निसर्गात मानवी गरजा त्या सुरुवातीला अतिशय कमी होत्या. निसर्ग सगळ्या गरजा पुऱ्या करत होत्या. म्हणजे जेव्हा अगदी मानवी उत्पत्ती झाली तेव्हा अन्न, वस्त्र, निवारा हे निसर्गातर्फेच पुरवले जात होते. राहायला निवारा म्हणजे कपारी किंवा गुहांमध्ये राहणं, अन्न पुरवायचं, वस्त्र वल्कले मिळायची. परंतु पुढे जशी जशी संख्या वाढली तसे तसे मग जमातीत रूपांतर झालं. अनेक जमातीत प्रादेशिक वाटणी झाली आणि मग एका प्रदेशातली वस्तू दुसऱ्या प्रदेशात देण्यासाठी जो प्रश्न निर्माण झाला त्याला वस्तू विनिमयाने ती सुरुवात झाली. त्याला आपण बार्टर सिस्टीम किंवा वस्तू विनिमयाची पद्धत म्हणतो. या पद्धतीत अनेक अडचणी होत्या की जो वस्तू विनिमयाचा पदार्थ होता किंवा वस्तू होत्या त्या नाशवंत होत्या. आता गोधनाचा वापर व्हायचा. गोधन हे अर्ध देता येत नाही. एखादी छोटी वस्तू घ्यायची असेल तर गोधन कसं द्यायचं, अशा ज्या अडचणी, या अडचणीतून मग मानवाने त्यावेळेस तिला शोधून काढला आणि धातूच्या तुकड्यांनी काम भागवायला सुरुवात केली. धातूचे तुकडे ठराविक वजनाचे, ठराविक शुद्धतेचे असावे म्हणून मग त्याच्यावर काही खुणा करण्याची पद्धत सुरू झाली. त्याच्यावर काही चिन्ह पंच केली गेली, त्याला आपण पंचमार्क म्हणतो. सुरुवातीला सावकार किंवा व्यापारी या प्रकारचे धातूचे तुकडे काढायचे, परंतु पुढे ते दुसऱ्या प्रदेशात चाले ना म्हणून मग शासकीय अधिकारी जे असतील त्यांनी या पंचमाराला सुरुवात केली. म्हणजे ते शासनाचे झाल्यामुळे ते सगळीकडे सुरुवात झाली. ही पंचमार्क सुवर्ण चलन पण भारतात होतं. त्याला हिरण्य किंवा सुवर्ण शब्द होता. चांदीसाठी रौप्य वापरलं जायचे. वजन त्याचं गुंजेमध्ये व्हायचं. गुंजेला आपण रत्ती म्हणायचो. अशा प्रकारे जे पंचमार्क आहे, शतपथ ब्राह्मण मध्ये त्याला मान नाव दिलेलं आहे. आणि शतमान म्हटलं म्हणजे सोन्याचं कडं असायचं, म्हणजे त्याचं 100च्या पटीत ते नाणी असायची. उपनिषदात पद म्हटलेलं आहे. अथर्ववेदात हिरण्यपिंड किंवा निष्क म्हटलेलं. निष्का हा एक प्रकारचा दागिनाच होता, सुवर्णाचा दागिना होता आणि ते चलन म्हणून वापरले जायचे. 5वे ते 6वे शतक पारणीच्या काळात धातूंचे तुकडे जे निर्माण झाले त्याला कशार्पण म्हटलं जातं, पण आपण त्याला पंचमार्क म्हणतो. संशोधकांनी हे पंचमार्क 16 विभागात विभागले आहेत. त्याला जनपद म्हटलं जातं. 16 प्रकारचे जनपद भारतामध्ये त्यावेळेस होते. त्याच्यामध्ये मगध, अशमक, सुरसेन, छेरी, कोसला, काशी, जौनपूर, आंध्र, अवंती आणि सौराष्ट्र अशी जनपद म्हणजे 16 वस्ती होत्या किंवा 16 भाग होते राज्याचे. त्या प्रत्येक भागात ही पंचमार्क चालायचे आणि ते त्यांच्यावरच्या चिन्हाने ओळखू यायचे. का थोडीशी आश्चर्याची गोष्ट आहे की त्या काळात सुद्धा खोट्या नाण्याचं प्राबल्य होतं. चंद्रगुप्त मौर्याच्या म्हणजे 4थ्या शतकात कौटिल्याच्या अर्थशास्त्रात लिहिलेलं आहे की खोटी नाणी खऱ्या नाण्याला बाजारातून दूर करतात. म्हणजे आज जे आपण पाहतो काही ठिकाणी खोटी नाणी, खोट्या नोटा येतात, याचा हा रोग पूर्वीपासूनच आहे असं म्हणायला हरकत नाही. ही नाणी कशी तयार व्हायची हा एक छोटासा भाग आहे की धातूचे तुकडे घेऊन त्याच्यावर पंच करायचे. त्याच्यासाठी 2 डाय केलेल्या असायच्या. खालची एक डाय वेगळी, वरची एक डाय वेगळी आणि मध्ये घणावर ठेवून खालची डाय फिक्स असायची, मध्ये धातूचा तुकडा ठेवून वरच्या डायनी त्याच्यावर घणाने घाव घालून नाणी तयार व्हायची. वैदिक काळात आपण पाहिलं की गोधनला महत्व होतं. नंतर त्याचं नाण्यांच्या स्वरूपात बदल झाला. या पंचमार्क मध्ये बदल घडून आला. त्याला कारणीभूत जे ठरलं ते म्हणजे आपल्यावर जे परदेशी लोकांचे आक्रमण झाले, कुशाण आले, हुन आले, ग्रीक आले, यामुळे त्यांच्या जी नाण्यांची पद्धत त्यांच्याकडे होती त्याप्रमाणे आपलं स्वरूप बदललं. इसवी सन 326 मध्ये अलेक्झांडर आला. हिंदुकुश पर्वतात बॅक्ट्रियन राजे होते. पंजाबमध्ये मिलिंडर इंडो ग्रीक होता. यांनी जे नाणी काढली त्याच्यामध्ये त्यांच्या राजाचा चेहरा असण्याची पद्धत पडली. तर आता यातला पंचमार्कचा आपण एक पाहू पीपीटी वर.
हे पंचमार्क कॉईन दाखवलेले आहेत. गोल चौकोनी साधारण 2 ते 3 ग्रॅम पर्यंत असायचे आणि त्याच्यावर वेगवेगळे पंच केलेले असायचे. मागचा भाग बऱ्याच वेळा प्लेन असायचा. तपासणाऱ्यांनी त्याच्यावर नंतर आपले चिन्ह उमटवले, त्यामुळे दोन्ही बाजूला काही चिन्ह दिसायला लागले. याला पंचमार्क म्हणतात. हे 4थ्या शतकापर्यंत चालले. पुढे जेव्हा परदेशी लोक आले त्यावेळेस त्यांचा चेहरा आणि मागे आता हा मिलिंडर राजा, ग्रीक राजा होता, यांनी पुढे बुद्ध धर्म स्वीकारला आणि त्याचं नाव मिलिंद झालं. आपल्याला आठवत असेल की औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय जे आहे ते या राजाच्या स्मरणार्थच बांधलेले असं म्हणायला हरकत नाही. आणि या नाण्याच्या मागच्या बाजूला त्यांच्या देवता नायकीचं रूप दाखवलेलं आहे. हे चांदीचं नाणं आहे. अशा प्रकारे परदेशी नाण्यांमधून आपल्याकडे सुरुवात झाली. नंतर कुशाण राजा आले. कुशाण राजांचं एक आपण कॉईन बघू. हा सॉर्टर मेगासस आहे. त्याचा चेहरा आहे. मागच्या बाजूला अश्व दाखवलेला आहे. हे तांब्याचं नाणं आहे. आणि त्याच्यानंतर सासानियन वंश आला. उर्वरित भारतात काय होतं की डायस्ट्रक आणि मोल्ड मधले ओतीव नाणे असायचे. त्याच्यामध्ये वाराणसी वेगळी छोटी राज्य होते. त्याला सिटी स्टेट किंवा शहरी राज्य म्हणले जाईल आपण म्हणत होतो. यात वाराणसी, श्रीवस्ती, कोशंबी, एरन, विदिशा, त्रिपुरी, महिष्मती, सुकतमती अशी त्यातलं तक्षशिला जे आहे पुढचं हे तक्षशिलाचं नाणं आहे. त्याच्यावर 3 कमानी ज्या दिसतात तो पर्वत असावा आणि मागच्या बाजूला होलोक्रॉस म्हणजे पोकळ असा चौकोनी क्रॉस सारखं चिन्ह दाखवलेलं आहे. याला 2 वजन आहेत. मोठ्या वजनाचं नाणं मोठ्या वस्तूंसाठी किंवा त्याचा जो छोटा भाग आहे त्याला छोटं नाणं आहे. त्यावेळेस ही नाण्यांची जी मूल्य असायचं ते मूल्य त्या वस्तूच्या धातू एवढंच असायचं. म्हणजे नाण्याचं जे वजन आहे त्याची जी धातूची किंमत असेल तीच ती वस्तूची किंमत त्या धातूच्या किमतीप्रमाणे ठरली जायची. त्यामुळे बाबा 1 रुपया 8 आणे 4 आणे अशा प्रकारचं काही नव्हतं. त्यामध्ये जे धातू आहे, चांदी असेल तर चांदीच्या मूल्याप्रमाणे, तांबा असेल तर तांब्याच्या मूल्याप्रमाणे त्याचा वापर व्हायचा. यानंतर दक्षिण भारतामध्ये सुरुवातीला पंचमार्क होते. नंतर चेरा, पांड्या, चोल आणि महारथी यांची नाणी होती. ही नाणी म्हणजे चांदी, सोने आणि शिशाची नाणी यांनी काढली. याच काळात दख्खनमध्ये, आंध्रमध्ये सातवाहन आणि क्षत्रप हे उदयाला आले. हे समोर जे नाणं दिसतंय हे क्षत्रपाचं आपलं सातवाहनाचं नाणं आहे. हत्ती दाखवलेला आहे. वरच्या बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये अक्षर लिहिलेली आहेत. राजनव श्री सातकनिस असं नाव लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे तांब्याचं नाणं आहे. त्या काळात ही कला म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं नाणं आहे की किती स्पष्ट आणि व्यवस्थित छापलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे हे आपल्याला बघता येतं. या सातवाहनामध्ये पुढचं राजाचा चेहरा दाखवलेला आहे. हा वसिष्ठीपुत्र पुलमावी आहे. वसिष्ठीपुत्र म्हणजे वसिष्ठीचा मुलगा. ते मातृसत्ताक पद्धती, कुटुंब पद्धती त्या काळात होती. त्यामुळे आईचं नाव कुळाचं म्हणून यायचं. याच्यावर मागच्या बाजूला 3 आरची आणि चंद्र सूर्य दाखवलेले आहे. ब्राह्मी लिपी आहे. एका बाजूला ब्राह्मी लिपी, एका बाजूला खरोष्टी लिपी. याचंही वजन 2 ते 2.5 ग्रॅम असायचं. याच्यात एक पुढे हे देवी नागनिकेचं नाणं आहे. हिची एक स्टोरी म्हणजे भारतातली किंवा जगातली पहिली सम्राज्ञी असेल असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. 2000 वर्षापूर्वी गौतमीपुत्र सातकर्णी मृत्यू पावल्यावर त्याची जी आई होती, पत्नी होती, तिने स्वतःच्या नावाने नाणे काढून प्रचारात आणले. मध्ये जो चौकोन दिसतो आपल्याला त्याच्यावर लिहिलेलं श्री नाग निकाय, नागवंशातली ही राणी होती आणि तिने अनेक यज्ञ केले आणि ब्राह्मणांना दक्षिणा देण्यासाठी आपल्या स्वतःच्याच मुलाच्या किंवा पतीच्या नाण्यांवर आपले शिक्के मारून ते वाटले. हे नाणे फार दुर्मिळ आहे आणि फार क्वचित मिळतात. त्याच्या पुढचं
आता यानंतर एक क्षत्रप आणि सातवाहन हे दोन या काळात आपल्या देशावर प्रामुख्याने राज्य करत होते. क्षत्रप जे होते ते पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्राचा काही भाग, सातवाहन जे होते ते महाराष्ट्राचा काही भाग, आंध्र प्रदेशाचा काही भाग आणि दक्षिणेकडचा भाग, असे या दोघांमध्ये बऱ्याच लढाया व्हायच्या. आणि यांच्या काळामध्ये देशाची भरभराट झाली. पांडव लेणी आपण जी म्हणतो नाशिकला जे आहेत, या लेण्यांमध्ये सातवाहन आणि गौतमीपुत्र सातकर्णी आणि हा समोर दिसतोय चष्टन आणि नहपान यांचे लेख आपल्याला मिळतात. यांच्या काळामध्ये ही सगळी लेणी उभारली गेली. हे वेगवेगळे क्षत्रपांचे राजे झाले बघा. त्या काळात जवळजवळ 1500-1600 किंवा 2000 वर्षापूर्वी यांच्या जे चांदीच्या नाण्यांवरती तयार करण्याची पद्धत होती, त्या पद्धतीने यांचे चेहरे किती वेगळे आणि स्पष्ट दिसतात. मागच्या बाजूला जे आहे ते ब्राह्मी लिपीमध्ये कॉइन्सवर लिहिलेलं आहे. हे 4 वेगवेगळे राजे आहेत. याच्यानंतर इसवी सन 319 ते 350 मध्ये चंद्रगुप्त मौर्याचा उदय झाला आणि मौर्य साम्राज्य सगळीकडे सुरू झालं. त्यातलं हे यांनी क्षत्रपांच्याच पद्धतीने नाणी काढली. राजाचा चेहरा मागच्या बाजूला गरुड दाखवलेला आहे आणि ब्राह्मी लिपीमध्ये चंद्रगुप्ताचं नाव लिहिलेलं आहे. परम महाराजा धीराज श्री चंद्रगुप्त विक्रमादित्य असे त्याचं नाव त्यांनी त्या नाण्यावर दाखवलेलं आहे. यांच्या काळात मौर्य साम्राज्यामध्ये बरीच भरभराट झाली. सोन्याची नाणी सुरू झाली. त्यातलं हे सोन्याचं एक नाणं आहे. धनुर्धारी राजा विष्णुगुप्त धनुर्धारी राजा मागच्या बाजूला लक्ष्मी आहे आणि याचं वजन साधारण 7.5 ग्रॅम होतं. म्हणजे ते त्यावेळेचा जो दिनार होता, अरबी दिनार होता सोन्याचा, त्या वजनाच्या प्रमाणात हे नाणी छापली गेली. आणि या काळात बरीच सुवर्ण मुद्रा, चांदीच्या मुद्रा आणि तांब्याची नाणी सुरू झाली. गुप्त काळाचा शेवट झाला आणि मुसलमानांचा प्रवेश सुरू झाला. मधला जो 500 ते 1200 वर्षाचा हा काळ होता, म्हणजे 700 वर्षाचा काळ होता, हा फार अस्पष्ट आहे. या काळामध्ये छोटे राजे आले. सोन्याचं नाही पण तांब्याचं प्राबल्य सुरू झालं. या काळात मुलामा दिलेली डिबेस नाणी होती. प्रतिहार, कृष्णराज कलचुरी, चालुक्य, सामनदेव, दक्षिण भारतात कदंब व चालुक्य यादव यांनी काही नाणी, सुवर्ण नाणी काढण्याचा प्रयत्न केला पण ती कमी प्रमाणात होती. आणि हा जो दिसतोय हा प्रतिहार राजा भोज याची नाणी, ही चांदीची छोटी नाणी आणि वरती राजा भोज असं नाव लिहिलेलं आहे. ते ब्राह्मी लिपीत आहे. हे कृष्णराज कलचुरीचं नाणं आहे. कमळावर बसलेली लक्ष्मी दाखवलेली आहे. एका बाजूला नंदी आहे आणि श्री कृष्णराज असं नाव लिहिलेलं आहे. ही छोटी तांब्याची नाणी आपल्या नाशिक जिल्ह्यात ते कृष्णराजाचं राज्य होतं असं समजलं जातं. धुळे जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात ही कॉईन बऱ्याच प्रमाणात मिळतात. यानंतर विजयनगरचं साम्राज्य आलं. त्याच्या काळात दक्षिणेकडे असं होतं की सोन्याच्या नाण्यांचं प्राबल्य जास्त होतं. हा श्री प्रताप देवराया याचं हे नाणं आहे. एका हातात लाडू घेतलेला बाळकृष्ण एका बाजूने दाखवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला राजाचं नाव आहे. ही नाणी अजूनही इतक्या अमाप्रमाणात आहे की अजूनही बऱ्याच ठिकाणी ही मिळतात नाणी. आणि शिवाजीच्या खजिन्यात याचा पुष्कळ साठा होता असं सांगितलं जातं. यानंतर आपण शिवाजी महाराजांकडे वळू. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला आणि 1664 पासून म्हणजे याच्या मृत्यूनंतर, शहाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतः राजा म्हणून पुणे भागात स्वतःला स्थापित केलं. शहाजी राजा आदिलशहाच्या सरदार होते आणि पुणे ही त्यांची जहागिरी होती. आदिलशहा आणि साऊथकडचा जो भाग आहे हा शिवाजी महाराजांनी हळूहळू करून व्यापला आणि 1664 पासून त्यांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं. 1674 मध्ये अभिषेक झाला. अभिषेकाची हकीकत अशी आहे की 10 वर्ष आधी ते राज्य करत होते, परंतु त्यांना काही भाग किंवा काही सरदार राजे मानायला तयार नव्हते. तेव्हा गागा भट्टांनी सांगितलं की राजे तुम्ही अभिषेक करून घ्या, तख्ताधीन व्हा, मग हा मान वाढेल. त्यामुळे लोक आग्रस्त
त्यांनी 1674 मध्ये आपल्याला राज्याभिषेक करून घेतला. त्या राज्याभिषेकाला त्यांनी सोन्याचं एक नाणं काढलं, याच्यावर श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असं लिहिलेलं आहे. त्याच्या बाजूनी बिंदूंची नक्षी आहे. याचं वजन 2.74 ते 2.76 ग्रॅम एवढं होतं. हे अतिशय दुर्मिळ नाणं आहे. त्या काळात ही नाणी भरपूर निघाली असतील, पण लोकांच्या श्रद्धेमुळे म्हणा किंवा त्या आवडीमुळे म्हणा त्या लोकांनी ती जपून ठेवली किंवा वापरली आणि आता ही नाणी अतिशय दुर्मिळ झालेली आहे. भारतात 8 ते 10 कॉइन्स ही नोंद आहे आणि काही नॅशनल म्युझियम मध्ये आहे, काही वैयक्तिक संग्राहकांकडे आहे. या नाण्याची आजची मार्केट व्हॅल्यू जर पाहिली तर जवळजवळ 50 लाखापर्यंत जाते. दुर्दैवाने माझ्याकडे हे नाणं नाहीये, पण याची प्रतिकृती आहे. नेक्स्ट, त्याच वेळेस त्यांनी शिवराई हे नाणं काढलं होतं. शिवराई ही जवळजवळ होण्याच्याच पद्धतीने नाणं असलेलं आहे. याच्यावर श्री राजा शिव आणि छत्रपती असं दुसऱ्या बाजूला छत्रपती लिहिलेलं असतं. बाजूनी कडेने बिंदू असतात. अतिशय सुबक पद्धतीने ही नाणी काढली होती आणि ही रायगडावर छापली गेली असावी असा एक अंदाज आहे. अशा प्रकारची जी नाणी या शिवराईत खूप प्रकार आहेत. अशा प्रकारची जी नाणी ही रायगड व्हरायटी म्हणून लोक संग्रह घ्यायची गोळा करतात आणि भक्तिभावाने आपल्याकडे जपून ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पूजेमध्ये छत्रपती शिवराई नाणं संग्रहामध्ये ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट, शिवाजी राजांचा बोली भाषेमध्ये शिव 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 अशा प्रकारे उच्चार होत होता. त्यामुळे ते काही ठिकाणी आपल्याला काही जसा विस्तार होत गेला तशा टाकसाळी वाढत गेल्या. त्यामुळे काही ठिकाणी शिव असा त्याचं छापण्यात आलेलं आहे. श्री राजा शिव. छत्रपती मात्र सगळीकडे कॉमन होतं. आता काय याच्यावर थोडासा वाद आहे की म्हणजे वाद असा आहे की 1674 मध्ये नाणी काढली त्यांनी का 1664 मध्ये काढली. काहींचं म्हणणं आहे की 10 वर्ष ते राज्य नाण्यांशिवाय करत नव्हते, त्यांनी 1664 पासूनच काढले. काहींचं म्हणणं असं आहे की त्यांनी जेव्हा छत्र जेव्हा स्वीकारलं तेव्हापासून त्यांनी छत्रपती हे बिरुद घेऊन ही नाणी 1674 नंतरच काढली असावी. पण याच्यावर अनेकांनी लेख लिहिले, मतभेद दाखवले. परंतु आता सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की अभिषेकानंतर 1674 पासून ही नाणी त्यांनी काढली असावीत आणि याला सुरुवात 1674 पासून झाली असं मानलं जातं. नेक्स्ट, सोळाशे 80 नंतर शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यावर शंभूराजे त्यावेळेस पन्हाळ्याला कैदेमध्ये होते किंवा नजर कैदेत होते असं समजलं जातं. यावेळेस इकडे रायगडावर राजाराम महाराज राजाराम होते, त्यांचं वय 10 होतं. त्यांना सोयराबाईंनी राज्यावर बसून राज्यकारभार चालू केला. जेव्हा संभाजी महाराजांना हे कळालं तेव्हा त्यांनी रायगडावर येऊन सगळं ताब्यात घेतलं आणि सोयराबाईला आणि राजारामांना एक प्रकारे नजर कैदेत ठेवलं आणि मग स्वतःची नाणी काढली. नाणी काढली तर ही खूप कमी आहे, कारण त्यावेळेस थोडस मुघलांचंही आक्रमण झालं होतं. औरंगजेबाचं सैन्य संभाजीच्या पाठीमागे लागलं होतं आणि आपल्याला माहिती आहे दुर्दैवाने 8 वर्षात त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांचे हाल करून त्यांचा वध करण्यात आला. तर ही श्री राजा शंभू लिहिलेली शंभूची शिवराई, याला शंभूराई नाही म्हणत, शिवराईच म्हणतात. जरी शिवाजी महाराजांचं मनावर समाज मनावर इतकं गारुड होतं की सगळे शिवराईच म्हणायचे आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे नंतरच्या अनेक काळात अगदी पेशवाईमध्ये सुद्धा शिवाजीच्या नावानेच नाणी काढली गेली असं लक्षात येतं. तर ही नाणी सुद्धा दुर्मिळ आहेत. श्री राजा शंभू छत्रपती, वजन साधारण याचं 11 11.5 ग्रॅम हे नाणं असतं. याच्या पुढे याचा दुसरा प्रकारे तो दाखवतो. नेक्स्ट, या नाण्यामध्ये हे संभाजी महाराजांचं नाणं आहे. संभाजीच्या वेळी शंभू लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे मागच्या नाण्यावर तसंच होतं, पण याच्यात 1-2 ओळीमध्ये श्री राजा आणि खाली शंभू आले, खाली रेष आली, मागच्या बाजूला छत्रपती. हे सुद्धा एक प्रकारचं दुर्मिळ नाणं आहे. 1989 मध्ये संभाजी महाराजांचा वध झाल्यावर राजाराम महाराजांनी राज्य स्वीकारलं, कारण शाहू महाराज जे होते संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि शाहू यांना औरंगजेबाने ताब्यात घेऊन आपल्या बरोबर जवळजवळ 17-18 वर्ष आपल्या बरोबर कैदेत ठेवलं
आणि जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला तेव्हा संभाजी महाराज आपलं शाहू महाराजांना सोडण्यात आलं. या मधल्या काळात राजाराम महाराजांनी गादी सांभाळली, परंतु त्यांच्या मागे मोगलांचं सैन्य लागल्यामुळे त्यांनी जिंजीला पलायन केलं आणि जिंजीवर भारताचा कारभार पाहिला. त्या एक काळ असा होता की जवळजवळ औरंगजेबाने सगळं महाराष्ट्र किंवा मराठ्यांचं राज्य काबीज केलं अशी परिस्थिती होती. अशा काळात जिंजीवरून राजाराम महाराजांनी लढत देऊन हळूहळू पुन्हा आपलं स्वराज्य प्रस्थापित केलं. त्या राजाराम महाराजांची नाणे अतिशय दुर्मिळ आहे, कारण इथं ते कर्नाटकच्या जिंजीमध्ये जाऊन तिकडे राहिले होते आणि इकडे सगळं मोगलांनी ताब्यात घेतलं होतं, त्यामुळे त्यांची नाणी खूप कमी मिळतात. नेक्स्ट, हे राजाराम महाराज आहे, त्याच्यावर श्री राजा राम आणि मागच्या छत्रपती अशा प्रकारे आहे लिहिलेलं आहे. हे नाणे सुद्धा दुर्मिळ, अत्यंत दुर्मिळ या प्रकारात मोडले जातात आणि क्वचित मिळतात. काही नाणी याला तंजावरला जे मराठा साम्राज्य व्यंकोजींनी म्हणजे शिवाजीच्या सावत्रभावांनी स्थापन केलं होतं, तिथे राजारामची काही छोटी नाणी प्रचारात आली, त्याला कासू म्हणतात. ती त्या भागात अजून मिळतात, पण ती सुद्धा दुर्मिळच आहे. राजाराम महाराजांनंतर मग जेव्हा औरंगजेब वारले, औरंगजेबाचा मृत्यू झाला, त्याला शाहू महाराजांना त्यांनी औरंगजेबाच्या मुलांनी सोडून दिलं. आणि त्याच्या मागचा हेतू असा होता की राजारामची बायको ताराबाई राज्य पाहत होती राजारामनंतर. तो ताराबाई आणि शाहू यांच्यात मतभेद होऊन यांच्यात मराठ्यांमध्ये आपसात युद्ध सुरू होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल या हेतूने त्यांनी शाहू महाराजांना सोडलं. तर शाहू महाराजांनी त्यावेळेस येऊन आपलं राज्य स्थापन केलं. त्यांच्यात आणि ताराबाईमध्ये खेडला लढत झाली. त्यावेळेस मग दोघांनी समजुतीने ताराबाईंना कोल्हापूरचं राज्य दिलं. तिथे ताराबाईंनी त्यांचा मुलगा शिवाजी II याला स्थापन केलं आणि शाहू यांनी साताऱ्याला गादी स्थापन केली. त्याप्रमाणे मग शाहूंची काही नाणी दाखवतो. नेक्स्ट, शाहू महाराजांच्या नाण्यावर श्री राजा शाहू येण्याच्या ऐवजी शाहू येतं. आता शाहू का येतं हा एक प्रश्नच आहे. तर शाहू आणि शाहू बोली भाषेमध्ये मराठी आपण बघतो ठिकठिकाणी वेगळे उच्चार असतात. तसं शाहूचा उच्चार हा त्या भागात सातारा भागात शाहू केला जात असेल. त्यांच्या अनेक शिक्क्यातही शाहू म्हणूनच येतात आणि आपण मात्र शाहू म्हणतो. तर यांचं सुद्धा नाणं एक प्रकारे दुर्मिळ आहे. आणि मग शाहूंनी पुढे बाळाजी विश्वनाथला आपला पेशवा नेमून राज्यकारभार, बहुतेक राज्यकारभार पेशव्यांवर सोपवला आणि स्वतः साताऱ्याला दरबार बसवला. पेशव्यांनी पुण्याला आपली स्थापना केली आणि मग पुढे वेगळी नाणी सुरू झाली. हे सुद्धा नाणं श्री राजा शाहू लिहिलेलं आहे आणि छत्रपती लिहिलं आहे. या नाण्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे श्री आणि राजा यांच्यामध्ये एक आडवी रेष आणखी एक्स्ट्रा आली, यामुळे 2 रेषा असल्यासारखा भास होतो. याला दुदंडी कॉईल म्हणतात, दुदंडी शिवराई म्हणतात. ही नंतर लॅटरल पिरियड म्हणजे पेशवाई सुरू झाल्यानंतर अशा प्रकारची नाणी निघाली. 1786 मध्ये माधवराव पेशव्यांनी दुदंडी नाणे सुरू केले अशी एका ठिकाणी नोंद सापडली. तर ही फार लॅटर पिरियड मध्ये नाणी सुरू झाली 1786 मध्ये, परंतु ही बऱ्याच प्रमाणात सापडतात. कारण 1786 भारताचं आपलं मराठ्यांचं राज्य दिल्लीपर्यंत किंवा आटकेपार जवळ गेलं होतं आणि बऱ्याच मोठ्या प्रदेशावर त्यांचं राज्य पसरलं होतं. त्यामुळे ही नाणी खूप प्रमाणात मिळतात. वरची जी नाणी आहेत आपण जी पाहिली की डॉटेड शिवराई किंवा रायगड शिवराई म्हणतात, याचं प्रमाण कमी आहे. तर ही दुधाटी शिवराई 2 रेषांमध्ये आल्यामुळे बऱ्याच वेळा राजाचं नाव येत नाही, नुसते दुधाटी येतात. परंतु ही या नाण्यावर थोडासा अर्धा भाग शाहू आलेला आहे. नेक्स्ट, एक थोडासा अननोन इतिहास आहे. 1808 साली ज्यावेळेस बाजीराव पेशव्याकडनं इंग्रजांनी महाराष्ट्र किंवा मराठ्यांचं राज्य जिंकलं आणि पुण्याला शनिवारवाड्यावर आपला झेंडा फडकवला, त्यानंतर त्यांनी एका दिवसात काही ते चलन बदललं जाऊ शकत नाही. आणि इंग्रजांची त्यावेळेस एवढी कॅपॅसिटी नव्हती किंवा एवढी क्षमता, यांत्रिक क्षमता नव्हती की नाणे काढतील. आणि त्यावेळेस राज्य जिंकताना ज्या त्यांच्याकडे मिंट आल्या म्हणजे ज्या टाकसाळी होत्या त्या इंग्रजांच्या ताब्यात आल्या. त्यांनी तिथे पूर्वीच्याच पद्धतीने म्हणजे शिवराईच छापायला सुरुवात केली. मात्र तेवढा बदल केला की त्यांनी शिवराईवर साल टाकायला सुरुवात केली. याच्यावर 1231 साल तुम्हाला दिसेल. 1231 साल म्हणजे 1818 मध्ये झालं पेशवाई. हा,
एक मिनिट. हा 1808 मध्ये. अठराशे 18 पासून इंग्रजांनी नाणे छापायला सुरुवात केली. 1231 ही तारीख 1819च्या याच्यात राहते. हे हिजरी साल आहे. हिजरी साल म्हणजे मुसलमानांनी सुरू केलेलं हिजरी वर्ष जे आहे ते तारखा आपल्या हिशोबात किंवा रेकॉर्डमध्ये वापरल्या जात होत्या. तर इंग्रजांनी तीच पद्धत ठेवून 1231, 1232, 1234 जवळजवळ 39, 1240 पर्यंत या शिवराई म्हणजे या थोडक्यात ईस्ट इंडियाचे कॉईन आहेत. शिवराईच्या रूपामध्ये इंग्रजांनी छापलेले ईस्ट इंडियाचे कॉईन्स आहेत. आणि हे बघून आपल्याला आश्चर्य वाटतं. हा इतिहास फारसा माहित नाही लोकांना. आता अलीकडे संशोधनाने सापडलं की हे इंग्रजांनी काढलेले शिवराय आहेत. याच वेळेस पुढचं श्रीराम राजा शिव आणि मागच्या छत्रपती अशी काही शिवराय सापडतात. तर या श्रीराम राजा जो शाहूनंतर गादीवर आला त्यांनी शिवराय काढल्या असं काहींचं समज आहे. तर काहींचं म्हणणं की राम हे चिन्ह हे मिंट एखाद्या मिंटचं किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या टाकसाळीत वापरलं गेलं की बुवा हे या टाकसाळीत काढलेलं नाणं आहे असं आहे. याच्यावर थोडासा मतभेद आहे की श्री रामराजाची ही शिवराय आहे का हे राम हे चिन्ह आहे. याच्यावर अजून निर्णय हमखास रेकॉर्ड कुठे मिळत नाही. दुर्दैव असं आहे की या नाण्यांचं इथे एवढा अभ्यास केला गेला नाही आणि नाण्यांबद्दलचं रेकॉर्ड फारसं जुन्या पेशवे दप्तरात किंवा मराठ्यांच्या दप्तरात सापडलेलं नाही. फार थोडे रेकॉर्डवर सापडले. त्यामुळे अंदाजाने आणि तर्कानेच या गोष्टी बांधाव्या लागतात आणि सांगाव्या लागतात. नेक्स्ट. आता ही एक शिवराई डबल पैसा म्हणून हिचं वजन जवळजवळ 20 ग्रॅम आहे. एका बाजूला छत्रपती लिहिलंय, दुसऱ्या बाजूला शाह आलम लिहिलेलं आहे. तर हा उर्दू मध्ये लिहिलेला आहे. हा मोठा प्रश्न उभा राहिला की हे नाणं केव्हा आहे. तर जेव्हा पेशव्यांचे राज्य होतं त्यांनी शाहूंनी जेव्हा मान्य केलं की बाबा मला सोडा मी तुमच्या अंकित किंवा थोडस मोगलांना धरून राहील त्याप्रमाणे मग त्याला शाहूला सोडण्यात आला आणि त्यांनी साताऱ्याला गादी स्थापन केली. तर त्यावेळेस हा डबल पैसा शाह आलमच्या नावाने काढला गेला. आणि हा काढण्याचा दुसरा हेतू असा की माळव्यामध्ये किंवा इतर देशामध्ये इतर प्रदेशात ही शाहू मुसलमानांची नाणी म्हणजे शाह आलमची नाणी स्वीकारली जायची. ती स्वीकारली जाईल म्हणून छत्रपती एका बाजूला दुसऱ्या बाजूला शाह आलम असं नाव करून ही शिवराई निर्माण करण्यात आली आणि देण्यात आली. आता हे थोडंसं एक वैशिष्ट्यपूर्ण नाणं. हा तुम्हाला वाटेल की ही केसात घालायचा आकडा आहे. त्याला लारी म्हणतात. शिवाजी महाराजांच्या काळापासून तर जवळजवळ विजापूरच्या आदिलशहापर्यंत किंवा पेशव्यांच्या काळात सुद्धा हे नाणं कोकणामध्ये जास्त प्रचलित होतं. याला लारी म्हणतात कारण इराणमध्ये लारी नावाचा एक प्रदेश आहे. त्या नावाचं शहर सुद्धा आहे. एका प्रांताची ती राजधानी. तिथे या नाण्याची निर्मिती झाली. चांदीची 7 ते 8 सेंटीमीटर वायर घेऊन जाड तार घेऊन ती मध्ये वाकवून तिचा आकडा तयार केलेला जायचा आणि दोन्ही बाजूला त्याच्यावर मजकूर छापला जायचा. ही एक बाजू आणि दुसरी बाजू दाखवली. त्याच्यावर शाह आलम आपलं शाह दाभोळ लारी दाभोळ असं लिहिलेलं आहे. या लारी बसरा इजिप्त आपलं बसरा अरबस्थान नंतर इराणचा काही भाग याच्यात समुद्र प्रवासात जे व्यापारी जायचे ते वापरायचे आणि कोकणामध्ये या लारीचं प्राबल्य होतं. ही सुद्धा मराठा साम्राज्यातलं एक नाणं प्रचलित नाणं होतं. पण हे कोकणपुरतं मर्यादित होतं. अशा प्रकारे ही शिवाजी महाराजांची विविध नाणी मराठा साम्राज्यात जी नाणी दाखवली गेली ती मी तुम्हाला सांगितली. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला खऱ्या अर्थाने नाणे हे इतिहासाचा शास्त्रीय अभ्यास करण्याचे महत्त्वाचे साधन आहे हे सांगितले. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती या सर्वांची माहिती मिळत असते. निश्चितच या माहितीचा उपयोग आम्हाला अध्ययन व अध्यापनासाठी उपयोगी पडेल. व्याख्यानाचा शेवटचा भाग म्हणजे आभार.
मी आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री गंगाधर बदादे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. श्री बदादे सर. नमस्कार. पेठे विद्यालयाचे नामवंत माजी विद्यार्थी, सुप्रसिद्ध नाणे संशोधक माननीय श्री पुरुषोत्तम भार्गवे सर यांनी आज या व्याख्यानमालेस उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवराई एक स्वाभिमानी चलन या विषयाअंतर्गत बालपणी छंद जोपासण्याचे महत्व, चलन इतिहास, किंमत, त्यासाठी वापरलेली धातू, चिन्ह, त्यातील बारकावे, नाण्यातील बदल, नावातील बदल, हे नाणे कोणत्या ठिकाणी आढळतात याबाबत उत्तम असे मार्गदर्शन केले. सर आपले व्याख्यान संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. आपण संस्थेच्या आणि शाळेच्या विनंतीला मान देऊन आजचे व्याख्यान आपल्या सोप्या भाषेत गुंफले त्याबद्दल संस्था व शाळा परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. या व्याख्यानमाले प्रसंगी विशेष मार्गदर्शन लाभलेले संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तसेच या व्याख्यानास उपस्थित असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व मान्यवर श्रोते, संस्थेचे चिंतक, या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. यापुढील ऑनलाईन व्याख्यानमालेस असाच प्रतिसाद द्यावा ही सर्व श्रोते वर्गास विनंती करतो आणि आभाराचे काम थांबवतो. धन्यवाद.